छत्री आहे एकच आणि माणसं आहेत 2. आता मी बघा दादांच्या पुढं कसा बसलोय आणि दादांनी छत्री धरली. दादा भिजताय तुम्ही? मी नाही भिजत बरं का, पण तू भिजतोय ना थोडा थोडा पुढून. इकडचे रोपं बघा कसे उगवून आले ते. या झुमझुम पावसात इतकी भारी रोपं आले ते ना. पण मित्रांनो ह्याला 1.5 महिना लागतो नाही का. त्याने याने सगळं पाणीच पाणी झालं. या दादा आपलं पुढं चालले ते. आलो आहे मित्रांनो आता आपलं घेऊन नाही का बकरी ते मेंढर तिकडं वर उभी केले ते. आणि हे गज जवळजवळ लोखंडाचं 7-8-9 गज मी खांद्यावरती घेतले ते. आपली कोकरे आणलेले बघा कसे पाठीशी आणले ते. आता फोडून टाकायचं चाललंय. या असं मित्रांनो फोडलं ना की त्याच्यामध्ये ते वाटणाचा रस शिरतो. वाटणाचा रस गेल्यानंतर वाटणाचं पाणी टाकलेलं आहे याच्यात. आणि हो का कसं 1 नंबर असं आपलं कालवण मित्रांनो तयार होते. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंगरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपली सगळी मेंढरं सकाळ सकाळ बसल्यात आहे. आणि ही जाळी बिळी पॅक केले कारण का संपूर्ण शेडमध्ये मेंढरं पांगून नाही द्यायला लावली. आणि शक्यतो मित्रांनो दादांनी आपल्याला नाही तर राहूच नका म्हणलं. पण मित्रांनो पावसाचा आमचा नाही विलाज होता. नाही म्हणलं तरी आम्ही राहिले नाही का मित्रांनो. काय करणार हे पावसाला अख्ख्या रात्रभर पाऊस पडतोय. काल अख्ख्या मेळापासून अख्ख्या रात्रभर अजून बी पाऊस चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. आज सकाळ सकाळीच आपल्या आईने सगळा स्वयंपाक बनवलाय. काय काय बनवलाय? चपात्या बनवल्या, सोयाबीनचं कालवण बनवलंय. पाऊस कसा येतोय? मस्त परापळ येतोय माहितीला. सकाळी लागलाय उठल्यापासून बंदच नाही. रात्री बी चालू होता तुला माहिती का? रात्री चालू होता ना. मला लय कंटाळा आला तर मी घेतलेली. या ठिकाणी बघा आपली चपात्या झाल्या. आता झाल्या नाही चपात्या? कालवण काय केले? कालवण सोयाबीन. आपली मेंढरं सोडलेली आहेत आता गोडाऊन मधून चालवले ते तिकडे डोंगराला चारायला. आता भरपूर उशीर झाला आहे मेंढरं सोडायला बी आम्हाला. या दरवाज्यातनं आपण बाहेर काढतो, आत नेतो. आणि इकडं असं पत्र लावलेलं असतं कुत्रे बित्रे येऊ नये म्हणून. आहे रात्रभर पडणाऱ्या पावसाचं पाणी. पाणी बघा किती साठले. एवढा पाऊस पडला ना अगं रात्रीपासून मला वाटते 6 वाजल्यापासून. पण रात्री थोडा थांबला 1-2 तास. अख्ख्या रात्रभर पाऊस अजून बी सकाळपासून चांगला 11 वाजता चालू होता. आता एवढ्या वेळ आपल्या मेंढरापासून आपण कोठे गेलतो माहिती आहे का? तर आज आपल्याला व्हिडिओ सोडायला भरपूर उशीर झाला. आणि उशीर झाल्यामुळं मी भरपूर दूर जवळजवळ 4-5 किलोमीटरवरती आपलं एक असं नाही का एक असं मोठा मॉल आहे मित्रांनो. आणि त्या मॉलमधनं नेटवर्क घेतलं होतं. आणि ते नेटवर्क घेऊन तो आपला व्हिडिओ अपलोड केला. कारण का तिकडं वरती आज काही नेटच चाललं नाही. त्यामुळं व्हिडिओ सोडायला भरपूर लेट झाले. आणि आता व्हिडिओ सोडून चाललो आहे आपल्या मेंढराकडे. आपण मेंढरापाशी पोचलेलो आहे. आणि आपली कुत्रीसुद्धा मेंढरापाशी पोचलेली आहेत. हो काय रे? ए तू सांग बाबा सांग. मी माघारी हानीत होतो का नाही तुम्हाला? हे माणूस आपल्याला तापले. आता काय झालं? बोल की हे सांग. हे व्हिडिओत सांग काय झालं. व्हिडिओत सांग लोकांना सांग. थांब नाही कुत्र्याचा घास राहील का तिथं? ती बाबा लोक हाणतील का तरी? कुत्री ही कुणी येतात ती कुणी येतात तिथं लोक हाणाय बसतात कुत्री. हा मग आता काय करायचं? ती ना हानी होतं ना माघारी. मी ती राहिली नाही ना. पण हा कमवायसाठी तुमचं बागायचे. मेंढर दर्या का आणल्या ते हवा. इकडे बी वाईट चरायला आहे. पण इकडे जरा मिरं फिरल्यामुळे एवढा काय चारा झाला नाही. आपले झाडं झुडपाचा पाला साला खाते ते. अजून तिकडं खाली न्यायचे ते पळकानी. तिकडं जर चारा असला ना मग तिकडं आपली मेंढरं मस्तपैकी खात्याला गावात. दादांनी तसं वाईज बागावले त्यांचं. तर बघा कसल्या एरियात आले ते. असं इकडं ना हा नाला आहे भरपूर मोठा. मला वाटतं पाऊस कळायला इतकं ना इतकं बेकार पाणी साठत असेल ना नाल्यात. लय खोली. एखादं जर पडलं ना तर बाहेर निघणं लय मुश्किल. आणि आपली मेंढरं आता तिथनं चालले ते. अजून काय एवढा पाऊस नाही. असं मोठाला पाऊस झाल्यावर हा नाला भरतो. आणि हा नाला याच्यासाठी मोठा केला आहे की इथल्या शेतकऱ्यांना जरा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते. एरीला बी वाईज पाणी वाढलं. तेव्हा मागच्या वेळेस मी दाखवलेलं नव्हतं मला व्हिडिओमध्ये. तेव्हा एवढं काही पाणी नव्हतं. ह्या लागणीच्या पावसाने वाईज पाणी आले. आणि बघा व्ह्यू कसा आहे मस्त आहे का नाही. झाडं झुडपं. इकडे नाल्याच्या साईडला मेंढरं आल्या ते. आणि हो काय समोरचा नाला किती मोठं त्याला बांधारा घातलाय बघा. त्यामुळं ना इथं पाणी असं म्हणजे पाऊस पडल्या तरी जास्त राहत असेल पाणी. बारीक बारीक दिसणारं झारवाडा आता बघा केवढलं झालं. या मेंढरांना चांगलं खायासारखं झालंय. पण सगळी मेंढरं आहे ना ती बघा जेवढी बी गेल्यात आहे ना ती आता खाणार त्याचं शेंड.
मागाशी पाऊस झालाय चांगली पाळी त्या करताना हे ओल्ल झालंय जरा गावात बिवात. इकडं कुठं चालवली तुम्ही? हा आणि चिखलाच हा काँग्रेस बिंग्रेस वावराने चांगले फुटले होय दादा. हे झाड कायचं काय जणू हो का कसली पानं आहे त्याची एकदम खतरनाक. ह्याचं मला तर काही नाव माहीत नाही. तुम्हाला जर नाव माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तर मला व्यवस्थित दाखवतो. आता गेलो तो खाली बघा इथनं पायसा टाकलेला जाग्यावर खाली नळी जाग्यावर नळीतच जाऊन पडलो असतो. तर बघा हे असली पानं आहेत त्याची. आणि इकडं आपली सगळी रान आता नीटबीट केल्यात आहे. इकडं काय लावले का काय जण का सऱ्या बिऱ्या पाडल्या ते. मेंढरा आपली दादा कडकडची हाणते ते. बांधाने चांगलं फुटलंय ना ते चारायचे बांध चारायचे आहे आपल्याला आज बांध. मित्रांनो इकडं वरच्या साईडला ना दरवर्षी आमची धनगरं बसतात बघा. म्हणजे आमचं वाडा बसतात 2-2, 3-3, 4-4 असं पाऊस करायच्या टायमाला बघा हे सगळ्या वावराने. आणि इकडं विषय काय आहे इकडं अख्खं शिनपाटी कुठलं घर नाही काय नाही. इकडून वगळ तिकडून वगळ खालून वाडा वरून असं डोंगर असं. म्हणजे इथं मित्रांनो काय याचं सव असंच नाही. त्या करताना इकडं असं एखादा अर्ध बिराड यायला जरा वाईज भीत नाही का. एक वाडा यायला भीतो. असे सगळे 2-4 जण असले ना काय वाटत नाही. म्हणजे सगळ्यांची रानं खतवून देतात. तर यंदा आमची काही एवढी धनगर इकडं आली नाही का. कंपन्या झाल्या रान नाही राहिलं मेंढरांना चराय. मग बरी जवळजवळ 6-7 जण वाढ नाही आले इकडं. मग आता ह्या लोकांनी काय केलं बघा मेंढरं नाही बसली तर कोंबड खत टाकलं. या शेतीला खत महत्त्वाचं असते. आणि आपलं कोंबड खत नाही तर हे जेवढा अख्खा पट्टा आहे ना हा वारला इथं अख्खी आमची बकरी बसतात सगळी. बोराटीचं झाड बघा कसलं दाट. ह्याच्या खाली उभं राहिलं ना सजासजी एवढा काय पाऊस नाही लागणार. कारण का तो पानं बिनं लय दाट आहे त्या झाडाची एकदम जुनं असं. इकडं दऱ्यात काय हिकडली काय अजून झाडं झुडपं इकडं कंपन्या नाही ना आल्या त्यामुळे झाडं झुडपं काढली नाही. खाल्ली सगळी झाडं झुडपं बांधायची ह्याची मोकळी केली लोकांनी कंपनीसाठी. आता आपली मेंढरं ज्या ठिकाणी आल्यात ना इथं मित्रांनो भरपूर जुनं असं आंब आहेत. म्हणजे मला जसं कळतंय ना तसं ते आंब आहेत. आणि तिथं आपल्याला दरवर्षी आंब खायला गावतात असं पिकलेला हापूस आंब. तर बघा हेच ते आंबा आहेत. इथं यंदा तर काही एक बी आंबा नाही. इथं आपली मेंढरं आले ते बघा हे गवात बिवात जुनं हे असं भरपूर अडचणी. आणि त्यात सुबाबळीचा फटवा आपल्या मेंढरांना खायला गावलाय मस्तपैकी. बघा इकडे सगळी जाळी असं बांध कोण इकडं सहवासच नसतो जास्त. त्यामुळं हे असं द्या झाडं झुडपं भरपूर आहे गवत बिवत. या ठिकाणची पेरूची बाग तर बघा काय खतरनाक आहे. ही झाडं लय जुनी दिसते ती. पण ह्याचं पेरूच कसं काढीत असतील एवढ्या शेंड्यातलं हो का. कसलं असं वाकडन तिकडन झाले ते झाडं एकदम. इथं असं म्हणजे नाही का साफसफाई नाही काय नाही. सगळी झाडं उगवल्यात कसली बी याच्यामध्ये पेरूत बघा. सगळे पेरूचं वाकड्या तिकड्या फांद्या. आला गाड्या पाऊस मित्रांनो हो का. अशा नुसत्या पहाड्या अख्ख्या रासारा अख्ख्या सकाळ धरून अजून बी चालली आहे. मेंढरं सगळी वरून बांधाने आणि थांबल्यात हे. आणि पाऊस आता आपल्याला भिजावते बघा. दादांनी तर छत्री उघडली दिसा नाही बी हो का. दादा शेरडांची झाली बरं का माझ्या. शेरडांना चांगलं बांधाने आपलं पालासाला आहे हो का. हे असं याल बिल असं बांधाने हिकुल्या भरपूर खायला आहे शेरडांना. दादा एवढा पाऊस लागतोय ना. पाऊस सारखाच येतोय आज. हा लय पाऊस येतोय. छत्री आणली ती भारी झालं ना. हा ना हो काही छत्री. पण आज छत्रीची बदल झाली. नवी आणली माझी. हा तुझ्यावाली आणली माझ्यावाली घरीच राहिली आज. तुम्ही फसवलं. नाही तर रोज माझी असते माझ्याकडे. 2 छत्र्या मित्रांनो दादांना माझी मला. चांगलाच पाऊस वाढलाय मेंढरांची तर पळापळी झाली होय दादा. चालेल ना चांगलाच येतोय. लय पाऊस येतोय काय. आधी वाईस नाही यार तितकं होतं आता वाढला. आता वाढला ना. पाणी काढील काढील नाही पाणी. मेंढरच गोळा झाले तो का. हा ना लय पाऊस येतोय असं आख्या रासार पडतोय काय होता रासार पडतोय पाऊस. आता बी दिवसभर काय चित्राबाजी पार बेकारी झाली. लय म्हणजे लय पावसात हाल मांडळ. हा एक वेळेला उन्हाळा परवडतो पाऊस काळा परवडत नाही. हा मी मित्रांनो त्यामुळेच तुम्हाला म्हणतो उन्हाळा आपल्याला लय आवडतो. हा ना लय म्हणजे या पाऊस काळ्यात असं हाल एक टायमाला जेवाय गावत नाही. बिराडात सगळं पाणी. मेंढरं भिजतीत माणसं भिजतीत. छत्री आहे एकच आणि माणसं आहेत 2. आता मी बघा दादांच्या पुढं कसा बसलोय
आणि दादांनी छत्री धरली. दादा भिजताय तुम्ही? मी नाही भिजत बरं का, पण तू भिजतोय ना थोडा थोडा पुढून. आता काय करता, मी छत्री आणली नाही. हा ना. एकच छत्री आणली मित्रांनो. मला लय वागवायचा कटाळा येतो नाही का, ते असं मला लय ओझं वाटते. त्यामुळं मी शक्यतो काय आणत नाही. डोक्याला बांधले, डोकं आजारी पडू नये म्हणून. बघा दादांच्या पुढं बसलोय, मांडीच्या पुढं. भरपूर पाऊस झालेला आहे. आपली सगळी मेंढरं आता चालले ते खाली. तिकडं आता मित्रांनो चालणारच नाही. असं गावात बिवात सगळं भिजले, अख्खं चिखल हे कुठली रान आहेत ना, सगळं काळवाट आहे. आणि ते काळवाट असल्यामुळं मेंढरं काय चरत नाही. चिखल पायाला लागतो ना, ते चिखल गावतावं. पुढं जी जातात ना बकरी, त्यांचा चिखल गावतावं लागतो. आणि ते चिखलाचं गवत काय खात नाही मेर. तर मित्रांनो भरपूर पाऊस येत होता बाहेर आत्ता, आणि अख्खा भिजून गेलतो. तर इथं निवाऱ्याला आलतो जरा बंगल्याच्या इथं बसायला. तर इथल्या एका ताईंनी आपल्या बघा चहा दिला आहे. असं पावसाचं भिजून आलतो आणि मी नको म्हटलं तरी ताईंनी आपल्याला चहा बनवला आहे. तर बघा मस्तपैकी दुधाचा चहा केला आहे. आता मस्त चहा प्यायचा पावसा पाण्याचा. तर आता मस्तपैकी चहा पेलो. दुधाचा चहा ताईंनी एकच नंबर बनवलेला मित्रांनो. आणि असं नाही का पावसात गरम गरम चहा म्हणजे एकदम भारी मित्रांनो. जे कोणी पेलं आहे त्यांना खरंच भारी वाटत असेल. पण आता गार लागायला लागले. बाहेर आलो ना निवाऱ्याला बसून तर भरपूर गार लागते पावसात. आपलं आता इकडं शेरड मेंढरं काय बसा नाही का. आपण मित्रांनो बसू शकतो, पण मेंढरं शेरडामुळे यावं लागतं पावसात. अख्खा भिजून गेलो या नाही का. तिथं बसलो तर ताईंनी पाणी दिलं, चहा दिलं. खरंच खूप आभारी आहे ताईंचा. इकडचे रोपं बघा कसे उगवून आले ते. या झुमझुम पावसात इतकी भारी रोपं आले ते ना. पण मित्रांनो ह्याला 1.5 महिना लागतो नाही का. इकडे शेतकरी सांगतात आम्हाला हे लावा यायला तरी 1.5 महिना लागतो रोप. मग आता हे पावसाने भिजून थोडं आता सगळे रिलॅक्स राहणार. भात लावाय आल्यावर मग पावसा पाण्यातले कष्ट इकडच्या शेतकऱ्यांना बी. तिकडं गेलो तेव्हा दादांनी इथंच मेंढरं अडवलेली. आणि मेंढरं आता इथं चांगला चारा होता, मोठा झालता. आता खाऊन मस्तपैकी उभी राहिल्या ते. दादा तो का आपलं तिकडं पडेल. दादांना छत्री, मी काय माझी छत्री आणली नव्हती. आणि मग एका छत्रीत भिजून जायचो ना का, जास्त पाऊस होता. मग दादा म्हणलं तुझ्या घरात, मी आहे इथं छत्रीत. सगळी मेंढरं चालल्या ते. आणि शाळेची बघा सुटलेली पाण्यात. ह्या मजा मित्रांनो, हे दिवस खरंच मजेचं असतात. मजा घेते ते पावसाची. कार्तिक मजा वाटते का पावसात? हा का हलवा त्या ते. हे दिवस तुमचं लय भारी आहेत बघ. आता शाळेचं का नाही का लय ताण वाटतो शाळेचा. पावसा पाण्याची जास्त मजा येते का. मेंढरांना खायला तर लय भरपूर झालं या बघा. सगळं हिरवगार नुसतं. पण पावसाने अक्कल घालवली नाही का. सारखाच पाऊस अख्ख्या दिवसभर पाऊस, अख्ख्या रातभर पाऊस. त्यामुळं काय सुसा नाही. दादा बिदा सगळं गारटलेत. मग दादा एवढं नाही, दादांचं अजून कपडे थोडी का होईना कोरडी असतील. पण मी अख्खा भिजून गेलो या. लय गार लागते मला तर. मला आठवतंय का ह्या अंजिरामध्ये आपण मेंढरं चारीत होतो एक 10-12 दिवसापूर्वी. आता दादा कसं झालंय, कशी पालवी फुटली ना परत नवीन पालव्या. हा कशामुळे फुटली बर? आता हे पावसामुळे फुटली. त्याला आता औषध पाणी करणार, खत बीत भरणार, अजून जोरात झाडं फुटणारी. पाणी नव्हतं तवा. हा ना. हो का. एकदम मस्त कोळी नवीन पालवी फुटले झाडांना. आता ही आपली बकरी काय मित्रांनो एवढं काय खात नाही. अजून लय भारी याला पानं फुटतील. तर आज आपल्या मेंढरांचा निवारा बदललेला आहे. हो का. आता एवढ्या अडचणीत आलोय ना आपण. इथं भरपूर अडचणी नाही का. पण मेंढरांच्या निवाऱ्यासाठी आम्ही एवढ्या अडचणीत राहणार आहे का. कडे सगळं असं दगडी बिगडी असं नाही का हे. तर आता हे इकडं मित्रांनो कायासाठी आलो आहे आपण. ह्या शेडमध्ये का आलो माहिती आहे का. तर काय झालं, आपण ज्या शेडमध्ये राहत होतो त्या शेडचे जे मालक आहेत ते बोललो तुम्ही तिथं राहू नका. तरी आम्ही मित्रांनो आता नाही इलाजाने एक दिवस राहिल्यानंतर ते शेवटी दादा बोलले आज जर तुम्ही राहिला. भरपूर बोलले दादांना, ते वाईट वाटलं. पण ते बोलले आज जर राहिला तर तुमची 10-12 बकरी उचलून नेल मी डायरेक्ट. त्याकरता नाही का नाईविलाजानं शेवटी आपलं बोजा त्यांनी उचलायला लावला. आता पाऊस तर येतो त्यांनी उचलावं लागेल, कारण का तर मालकाचं मालक कोणीच नसतं. आई आपला बारदाना उचलायला लावलाय. तिथनं उचलायला लावलाय. हां करावं लागेल काहीतरी. त्यांचा फोन आलता मालकांचा. ते काय बोललं माहिती का, आज बारदाना उचलला तर 7-8 बकरी उचलून नेल. मग आता आलो आहे मित्रांनो. आता आपलं घेऊन नाही का बकरी ते मेंढर तिकडं वर उभी केले ते.
आणि हे गज जवळजवळ लोखंडाचं 7-8-9 गज मी खांद्यावरती घेतले ते. आईने आपला बोजा घेतला होता माझ्या शेजारी आणि आईने वाघर घन आणि एक ताडपत्री घेतले. तर आता हे आपलं खांद्यावर जवळजवळ आम्ही ना 1 किलोमीटर अंतर असेल मित्रांनो. असं उचलून न्यावं लागेल कारण का तर चिखलात गोळी नाही येणार. काय गोळी बिळी तर काय चिखलात नाही येऊ शकत. हां आणि तिथं अख्खं असं चिखल बिकल आहे त्याकरता आपलं असंच खांद्यावर आता न्यावं लागेल नाही का. तर या ठिकाणी आपलं सगळं आता दादा बसलेलं. दादा पाऊस येतोय का? पाऊस येतोय ना. हो का? झालं काय आता तिथं होती बसलेली तर तिथं बसून नाही दिली हां म्हणून हे काय इकडं आणली. आता एक वर 8-9 वाजेपर्यंत वावा लागेल आम्हाला बिराड बार. हां मग तिथनं पुढं जेवण बिवण. तर हो का मेंढरं सगळी इथं आहे. येडा वाकडा का व्हायना निवारा आहे नाही का. हे आपल्याला देवाचं सोपा मित्रांनो. थोडा का व्हायना मेंढरांसाठी हा पत्र्याचा पाडलेलं शेड आहे. JCBने पाडले हो का. खांबीम त्याचं सगळं पाडलं ते आणि येडं वाकडं का व्हायना ते आहे उभं. तर आता आपले वाघर आणि एक ताडपत्रे आणून दिले. आता आम्हाला काय काम आहे तर आता आपली जेवढी बी काही लहान पिल्ले आहेत मित्रांनो ती सगळी पिल्लं वरती आणून सोडायची नाही का. 3-3, 4-4 हातामध्ये पाठीशी बिटीशी तुम्हाला दाखवल मी आणतानी. तर आता पहिलं ते काम कारण का तर बारक्या पिल्लांच्या आया इकडे भरपूर वराडते ते. तर मित्रांनो आता आपली कोकरी घेऊन चाललो आहे. मी एक पाठीशी घातले, एक हातात घेतले आणि आपल्या आईने एक पाठीशी घातले आणि 2 हातात घेतले ते. आता तुम्ही म्हणता आणि ह्याने 2 घेतले आणि आईकडे 3 दिली. तर ते काय यासाठी केलं मित्रांनो एका हातामध्ये आता मोबाईल पकडला आहे. म्हणजे हे आपल्याला शूटिंग घ्यायची होती तुम्हाला दाखवायचं होतं तसे आपलं चाललं ही. तर आता ही एक हातामध्ये एक पाठीशी आईच्या हातात 3. आता पुढच्या वेळेस आपली शूटिंग नाही घेणार. पुढच्या वेळेस माझ्याकडे 3 असतील. आपली कोकरे आणलेली हो का कसे पाठीशी आणले ते. कोकरे मिळवले ते आता. तर या ठिकाणी आपल्या आईचा चाललाय मस्तपैकी स्वयंपाक. आई आपलं बिरण नाही नेलं का आपण. आपले पाऊस येतोय काय करतो बाबा. रात झाली कसं तरी राहायला लागेल आता रातची रात कसं तरी मेंढराचीच बनवून सोय. मेंढर मित्रांनो बाकी पिल्लं आम्ही वर नेऊन सोडली गाचपानात आणि आता बिराड नाही इलाज आणि शेवटी नाही नेलं. हाय पावसा पाण्याची भिजलेल्या माणसांना काय बनवते आता तू. हे काय अंड्याचं कालवण बनवते. अंड्याचं कालवण ना. तिला काय आपल्याकडे कालच 2 कोंबड्या नेल्या कशाने. आपल्याकडे काय का गावरान कोंबड्या राहिल्या नाही. कुत्र्यांनी 4च राहिल्यात. विकत आणल्या ते अंडी करते आता. दादा म्हणलं मी लय गारटलोय का पावसा पाण्याची व्हायचं अंडी आणा खायला. तर बघा या ठिकाणी मग दादांसाठी आता म्हणलं दादा मेंढराचे राखण करते ते व्हायचं अंड्याचं कालवण बिलवण बनवून नेलं पाहिजे खायला. काय आहे दादाला आता भाकर पाणी गोळ्या. आता बारक्याच कोकऱ्याचं चेंगार त्यात का काय त्यांचं नुसतं गचपण आहे. तिथं बिया वाटतं इचू काट्याचं राहतं झोपायला बी काय सांगायचं. मस्तपैकी आपली आता सगळे अंडी उकडलेली आहेत आणि आईचं चाललंय अंडी सोलायचं. सोलते ते काय चांगली उकडले ते ना. चांगली अंडी बराच वेळ झाला उकडायला टाकलेली. अंडी उकडले ते मस्तपैकी वाटण बिटाने. अंडा असल्या उकडत सोलत नाही. का अंडी सोलते आहे. या ठिकाणी आता तेल टाकून आपलं मसाला बिसाला टाकलेलं आहेत. आता मस्तपैकी त्याला परतायचे. मसाला आधी तळून घ्यायचं. का मसाल्याला व्हायचं चांगलं तळून घ्यायचे. कढई वाटाणा का काय. एक नंबर अशी अंड्याची रेसिपी बनवायची उकडलेल्या मस्तपैकी. बाबा हे चाललंय आपलं. हे काय आहे आता वाटण वाटले. काय काय घातले वाटणात. वाटणात हरभऱ्याची डाळ कारळ खोबरं. हे सगळं आता तळून घ्यायचं. ग्रेव्ही तयार करायची आणि मस्तपैकी आपली ग्रेव्ही तळायची चालली आहे. जेवढी ग्रेव्ही चांगली तळल ना मित्रांनो तेवढा कालवण खायला भारी लागतं नाही का. असं म्हणजे आपलं आता चांगला जाळ लागलाय त्याला. अजून फुकायला लागेल. दुर्बारा झालाय. लाकडं ओली झाले ते ना पावसाने. आता तुम्ही म्हणता शेडात कशी ओली झाली. ही बाहेरून वाळलेली ती ओली झालेली गोळा करून आणले ती. मग काय आता इथं लाकूड आहे. मग काय मस्त हा
अंडी आता फोडून टाकायचं चाललं या. असं मित्रांनो फोडलं ना की त्याच्यामध्ये ते वाटणाचा रस शिरतो आणि वाटणाचा रस गेल्यानंतर एकदम भारी लागतं खायला. तर सगळे अंडी आहे आता टाकून घेते बघा कसे मस्तपैकी. तेल सुटले चांगलं ग्रेव्हीला आपल्या. बघा सगळे अंडे टाकायचे चालले. भरपूर अंडी आणले ते मी आणि आता त्याला परतायची ते याच्यात. शेवटचं अंड आहे बरं काही. हो का. मस्तपैकी आपल्या ग्रेव्हीमध्ये ही अंडी सगळी परतून घेतलेली आहेत. हो का कशी एक नंबर अशी मित्रांनो रेसिपी तयार होणार आहे. कारण का सगळा मटेरियल टाकला आहे आणि अंड्यांना बी चांगलं परतले. हो का असं वाटणामध्ये. आणि आता त्यात पाणी बिनी टाकायचे. वाटणाचं पाणी टाकलेलं आहे याच्यात. आणि हो का कसं एक नंबर असं आपलं कालवण मित्रांनो तयार होते. याच्याबरोबर आई भाकर खायला आहे का चपाती? चपाती त्याला व्हायचं मिक्स कर. करते. हो का कसं एकदम घटमुट कालवण मित्रांनो. आजचं कालवण खरंच एक नंबर असं खायला लागणार आहे. एकदम घटबीट झाले आणि लय आता पातळ नाही ना करायचं आहे. लय नाही करायचं. चपाती बरं खायचं आहे ना त्यामुळं. चुलीला चांगला जाळ लावल्यामुळे आपलं कालवण बघा उकाळलंय आता. झालं होय आहे झालं. तरी बिरी मस्त आली. हा अजून खाली ठेवल्यावर तर लय येईल. हो तरी लय येईल आता. पण आता आहे मोबाईलला चार्जिंग नाही. जेवताना काय दाखवता नाही येणार मित्रांनो. कारण का आता मोबाईल चार्जिंगला लावला पाहिजे. चार्जिंग राहिले 2% मित्रांनो. भरपूर पाऊस येत आहे. आपली मेंढरं तिकडं वर गेल्या त्या इथं बिराडावरती कोणी नाही म्हणून मी एकटाचे. आणि माया जोडीला बघा. जोडीला कोणी मित्रांनो या ठिकाणी बघा. निस्वार्थी प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे आपला काळू. मित्रांनो विषय काय माहिती आहे का. इथं पलीकडनं राहणारे आपली भैय लोक आहेत. ती काय करतात ते तिकडून तिकडं पळतात ते तिकडून इकडं असं म्हणजे त्यांचं काय काम चाललंय म्हणून पळतात काय माहिती. पण हा आहे ना मित्रांनो त्यांच्यावर नुसती नजर ठेवून आहे. ता बाहेर निघाला की हा पुढं जातोय. ता आत गेला की मागं येतोय. म्हणजे ते जर इकडं यायचं जर त्यांनी डाव केला तर आपलं काळू ना 100% त्यांना चावणार म्हणजे चावणार मित्रांनो. खरंच आमच्या ह्या कुत्र्यावरती आम्ही तुम्ही म्हणसाल हे कुत्रं बित्र असं झालं यांना रडाय बिडाय येतं असं तसं. आमचं मित्रांनो इतकं निस्वार्थ प्रेम आहे ना. आम्ही एक वेळ ना असं बारक्या म्हणजे असं माणसांना जेवढा जीव लावत नाही ना त्याच्यात 10 पट जास्त आमच्या ह्या कुत्र्यांना. हे आमच्यासाठी बाळच आहेत आमचे एक प्रकारचे नाही का. आमचे एकदम आमच्या आयुष्यातले आमचे मेंबर आहेत ते नाही का. म्हणजे आमचं मेंबर म्हणजे कसं आपल्या घरात कसं आपलं आई वडील मुलगा बिलगा असं नाही का व्यक्ती आपल्यासाठी खास असतात. तशी ही आमची जी आम्ही जी पाळले ना आमचं कुत्री ते आमच्यासाठी एकदम खास व्यक्ती आहेत.